अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, 25 जुलैला आहे आषाढी एकादशी। ह्या आषाढी एकादशीला पंढरपूरला जगातील बरेच लोक वारकरी दर्शनाला चाललेले आहेत आणि सगळे रस्ते बघा वारकऱ्यांच्या दिंडीनं, सगळ्या विठुरायांच्या नामस्मरणानं, भजनानं, कीर्तनानं सगळे रस्ते अगदी गजबजलेत आणि रस्त्याला नामस्मरणाचा जय जयकार होत आहे। अशा ह्या विठुरायांची 25 तारखेला आषाढी एकादशी। वर्षातून 2 मोठ्या एकादशी असतात, एक कार्तिकी एकादशी आणि एक आषाढी एकादशी। तसं बघायला गेलं तर महिन्यात 2 एकादशी असतात, अशा वर्षाच्या 24 एकादशी। पण आपल्या प्रत्येकाला उपवास करणं शक्य नसतं, कारण कोणाला पित्त आहे, कोणाला शुगर, कोणाला बीपी, कोणाला थायरॉईड, कोणाचं लहान बाळ आहे। ह्यामुळं आत्ता हल्ली आपल्या प्रकृतीसाठी आपण बरेच जण उपवास करत नाही। पण उपवास नाही केला तर प्रत्येक एकादशीला तुम्ही जर एखादी सेवा केला तर तुम्हाला त्याचा काय फायदा होणार आहे बघा। तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जर प्रत्येक एकादशीला संक्षिप्त श्रीमद भागवतचं पारायण केला तर तुमच्या घरातल्या बऱ्याच अडचणी दूर होतील। ह्या कोणत्या अडचणी आहेत तर तुमच्या घरामध्ये सतत वारंवार आजारपण येणं, सतत कोणा नाही कोणी आजारी पडणं, आजार मोठे होणं, दवाखान्याला खूप पैसा जाणं आणि दवाखान्याला मेडिकलला पैसा गेल्यामुळे आपल्या घरात आर्थिक अडचण, आर्थिक नुकसान व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळं घरामध्ये सतत वारंवार वाद होणं, चिडचिड होणं, एकमेकावरती चिडचिड करणं, ह्या गोष्टी घडत असतात। नवरा बायकोंचे वाद होणं, मुलांचे आईवडिलांचे वाद होणं किंवा घरामध्ये सतत इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिक वस्तू रिपेअर करण्यासाठी पैसे जाणे, सतत काही ना काही खराब होतात ते रिपेअर करण्यामध्ये। त्यानंतर बघा, मुलांची प्रगती न होणं। मग मुलांची प्रगती काय, लहान मुलं हट्टीपणा करणं, आजारी पडणं, चिडचिडपणा करणं, मोठी मुलं चांगल्या एज्युकेशननं पास होऊन नोकरी न लागणं, मुलांची वेळेत न लग्न होणं किंवा मुलांची संतान प्राप्तीची अडचण। त्यानंतर बघा व्यवसायात तुमच्या तोटा, हे सगळं जे कारण आहे हे फक्त पितृदोषाचं कारण आहे। मग पितृंना तृप्त करण्यासाठी, पितृंना मुक्ती मिळण्यासाठी प्रत्येक एकादशीला जर तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवतचं पारायण केलं तर 7 पिढ्यांचा पितृदोष दूर होतो। आपण 3 पिढ्यांचा पितृदोषचा उपाय करत असतो, पण तसं बघायला गेलं तर 7 पिढ्यांचा पितृदोष लागत असतो। मग पितृदोष का लागतो तर आपल्याला आपले आईवडील, आजी आजोबा, पणजी पणजोबा जे काय पूर्वज आहेत त्यांनी मिळवून ठेवलेली शेतीवाडी, घरदार, पैसा त्यांचा आपण खात असतो आणि हा पैसा खात असताना आपण त्यांची कुठेतरी आठवण काढतो का हे बघत असतात। मग ही आठवण आपण कशा मार्गातून त्यांची काढायची तर संक्षिप्त श्रीमद भागवत वाचणे, त्यानंतर कावळ्याला खायला घास घालणे, कुत्र्याला खायला घास घालणे, प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला पितृंसाठी एक दिवा दक्षिण दिशेला ठेवणे, घरावरती दररोज 12 वाजता शक्य असेल तर दही भाताचा घास ठेवणे किंवा पितृपंधरवड्यात पितृंसाठी सेवा करणे, हे सगळे पितृंच्या आठवणी। पितृंना तुमचा त्यांनी ठेवलेला पैसा, शेती, वाडी, दागिने काही नको असतात, फक्त त्यांच्यासाठी, तुमच्यासाठी त्यांनी जे काय केले त्याची आठवण तुम्हाला होते का हे बघत असतात। मग ज्या घरामध्ये पितृ, आई वडील, आजी आजोबा, पणजोबा ज्यांची आठवण काढली जात नाही, त्यांच्यासाठी काय केलं जात नाही, त्या घराला पितृंचा अतिशय दोष लागलेला असतो आणि ह्या सगळ्या अडचणी होत असतात। मग तुम्ही तुमच्या आई वडील, आजी आजोबा ह्यांना तृप्त तर करायचंच आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक एकादशीला संक्षिप्त श्रीमद भागवतचं पारायण करायचं आहे। मग हे पारायण तुम्ही उद्याच्या एकादशीला करायचं आहे। गुरुमाऊलीने 14 अध्यायाचं छोटंसं संक्षिप्त श्रीमद भागवतचं पारायणचं पोथी तयार केलेली आहे। संपूर्ण पोथी जर वाचायला गेलं तर खूप मोठी आहे, एवढं करणं आपल्याला शक्य नाही, म्हणून गुरुमाऊलीने आपल्या भक्तांसाठी, सेवेकऱ्यांसाठी, त्यांना जास्त सेवा करणं शक्य नाही ओळखून त्यांच्यासाठी ही छोटी शॉर्ट
पोथी तयार केल्या. मग हे 1 ते 14 अध्याय तुम्ही प्रत्येक एकादशीला संकल्प करून करा किंवा बिना संकल्पचं करा, पण प्रत्येक एकादशीला हे 14 अध्याय वाचलेच गेले पाहिजेत. प्रत्येक एकादशीला सकाळी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जी नित्यनेमाची पूजा आहे ती करायची आणि त्यानंतर 1 ते 14 अध्याय एकाच बैठकीत वाचायचे. मग ज्यांची लहान मुलं आहेत, ज्यांच्या घरामध्ये आजी आजोबा आई वडील आजारी आहेत, त्यांना शक्य नसेल, अतिशय अडचण असेल तरच 2 बैठकीत वाचायचं. पहिला 7 अध्याय वाचा, थोड्या वेळानं नंतर 7 अध्याय वाचा. हे 2 वेळा करू शकता. पण एकाच बैठकीत जर वाचला तर तुम्हाला त्याचा फायदा लवकर मिळणार आहे. मनापासून जर हे उपाय केला तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला शक्य असेल, प्रत्येक एकादशीला नसेल, पण आषाढी आणि कार्तिक एकादशीला उपवास करा. उपवास करणं म्हणजे काय? फलाहार घेणं आणि जास्तीत जास्त नामस्मरण करणं, विठुरायांचं, भगवान विष्णूंचं, माता लक्ष्मीचं. आता हे जे तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवतचं पारायण करणार आहे, त्यापूर्वी तुम्हाला 108 वेळा श्री स्वामी समर्थांनी 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाचा मंत्र म्हणायचा आहे. हे दोन्ही मंत्र म्हणून मग श्रीमंत भागवत वाचायचं आहे. आणि त्यानंतर दिवसभर तुम्ही नाम उपवास, ज्याला आजारी आहे त्याला उपवास करणं शक्य नसेल तर पारायण तर नक्कीच करा. ह्या सेवा तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या करायच्या आहे. उपवास करणं म्हणजे काय? तुम्ही फलाहार घेणं. हल्ली लोक बघा, एकादशी दुप्पट खाशी, खिचडी करायची, वरीचा भात करायचा, शेंगदाण्याची आमटी करायची, रताळे उकडायचे, बरंच वेपर्स हे ते खातात. पण ह्या दिवशी फलाहार घ्या. मोसंबी, संत्री, शहाळे, त्यानंतर ज्यूस प्या. ह्यानं तुमच्या शरीरामध्ये एनर्जी येईल आणि उपवाससुद्धा तुमचा व्यवस्थित होईल. आणि पंढरपूरला शक्य असेल तर जा, विठुरायाचं, रुक्मिणीचं दर्शन घ्या. पण त्यापूर्वी तुमच्या घरामध्ये असणारे आई वडील म्हणजे विठ्ठल आणि रुक्मिणी असतात. वडील म्हणजे विठ्ठल आणि रुक्मिणी म्हणजे आई. ह्या आई वडिलांचं दररोज तुम्ही दर्शन घेतला तर तुमच्या आयुष्यात कधीच कशाची कमी पडणार नाही. मुलं असू द्यात, मुली असू द्यात, आईवडिलांचा अपमान करायचं, आईवडिलांना वाटेल ते बोलायचं आणि देवदेव करायचं, ह्याचा काही उपयोग होत नसतो. ज्या घरामध्ये आईवडिलांचं मन जपलं जातं, आईवडिलांना दुखवलं जात नाही, त्या घरातल्या मुलांना आयुष्यात कशाचीच कमी पडत नाही. कधीही आपले आईवडील आपल्या मुलांना शाप देत नाहीत, आपल्या मुलांचं वाईट व्हावं म्हणत नाहीत किंवा आपल्या मुलांचं वाईट करत नसतात. आईवडील आपल्या मुलांना फक्त कशासाठी रागवत असतात, बोलत असतात, मारत असतात, चिडत असतात, तर त्या मुलांच्या भविष्यात मुलं वेल सेटल व्हावीत, मुलांना चांगली नोकरी लागावी, मुलांचं सगळं व्यवस्थित चांगलं व्हावं, ह्यासाठी आईवडील मुलांना बोलत असतात. फक्त मुलांनी त्याचं हेतू समजून घेतला पाहिजे. आईवडील सतत 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 ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला मुलांचं पण कुठेतरी चुकत असतं, हे मुलांना ओळखता आलं पाहिजे. कुठलेही आईवडील सतत बोलण्यामागे काहीतरी हेतू आणि उद्देश असतो. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही ज्या घरामध्ये राहता त्या घरामध्ये तुमच्यामुळं वातावरण किंवा आई वडिलांना त्रास होईल असं वागू नका. विठ्ठल आणि रुक्मिणी म्हणून जर आई वडिलांना रोज नमस्कार केला तर तुम्ही कधीच यशाच्या शिखरावर पोचाल. आणि आई वडील कधी आपल्या मुलांना शाप देत नसतात, तर ते आशीर्वाद देत असतात. विठ्ठल आणि रुक्मिणीची जशी तुम्ही सेवा करता तशी आईवडिलांची सेवा करा. जास्तीत जास्त नामस्मरण, पूजा अर्चा हे करत जा. आणि त्याचबरोबर कष्ट, मेहनत करायला विसरू नका. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले आईवडील काय करत असतात ह्याचीसुद्धा मुलांनी जाणीव ठेवली पाहिजे आणि त्याच पद्धतीनं मुलांनी वागलं पाहिजे. आईवडील जे आहेत ते आपल्या मुलांना चांगलं मार्गदर्शन करण्यासाठी जर बोलले तर त्याचा अर्थ मुलांनीसुद्धा समजून घ्यायला पाहिजे. हे सांगण्यामागं उद्देश, आपण आज आईवडील आपल्याला बोलतात, पण उद्या ज्या वेळेला आपण आईवडील होतो त्यावेळेला आपले आईवडील आपल्याला का बोलत होते ते त्यावेळेला आपल्या लक्षात येत असतं. म्हणून जास्तीत जास्त सेवा करा, आईवडिलांची सेवा करा. आज बरेच बघा मोठे मोठे लोक आईवडिलांना वेळ नाही म्हणून वृद्धाश्रमात सोडतात आणि आपण वृद्धाश्रमात आईवडिलांना सोडल्यामुळं आपल्यालासुद्धा भविष्यात हे वेळ येऊ शकते. हे मुलांनीसुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे.
त्यामुळं विठ्ठल आणि रुक्मिणी म्हणजे आईवडील, तसंच पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीची, भगवान विष्णू, माता लक्ष्मीची सुद्धा जास्तीत जास्त सेवा करा. आणि शक्य होईल तेवढं प्रत्येक एकादशीला संक्षिप्त श्रीमद भागवतचं पारायण करा. जेवढं तुम्ही जास्त पारायण कराल तेवढं तुमचे पितृदोष दूर होतील, पितृंची मुक्ती आणि त्यांचा आशीर्वाद मिळेल. हे उपाय नक्की करा. व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा, कारण बऱ्याच लोकांना आज पितृचे दोष लागत असतात आणि ह्यामुळं घरात बरेच वाद होणं, पैसा न टिकणं, आर्थिक अडचणी येणं, मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे नाही घडत असतं. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा.